आता सांगलीमधून एक महत्त्वाची अपडेट येते। टीम इंडियाच्या विजयानंतर जल्लोषाच्या नावाखाली तरुणांची हुल्लडबाजी पाहायला मिळाली आहे। मारुती चौकात तरुणाईंनी अक्षरशः धिंगाणा घातलाय। हातात फटाके घेऊन फोडताना दुकानाच्या बोर्डालाही आग लागलेली आहे। अग्निशमन दलाची गाडी अडवून सायरन वाजवण्यासाठी दमबाजीही करण्यात आली आहे। अखेर परिस्थिती पाहून पोलिसांनी या जमावाला पांगवलेलं आहे। तर सांगलीमध्ये तरुणांनी धिंगाणा घातलेला आहे, हुल्लडबाजी केलेली आहे। टीम इंडियाच्या विजयानंतर जल्लोष करताना अशा रीतीने तरुणांचा धिंगाणा पाहायला मिळालेला आहे, हुल्लडबाजी पाहायला मिळालेली आहे। हातात घेऊन फटाके फोडताना दुकानाच्या एका बोर्डाला आग लागलेली होती। त्यानंतर अग्निशमन दलाची गाडी तिथे पोहोचली, मात्र सायरन वाजवण्यासाठी अग्निशमन दलाच्या या जवानांना दमबाजी करण्यात आली आणि त्यानंतर पोलीस तिथे पोहोचले। पोलिसांनी या सगळ्या जमावाला पांगवलेलं आहे। आपले प्रतिनिधी कुलदीप माने आपल्या सोबत आहेत। कुलदीप, नेमकं काय घडलं होतं? माधवी, टीम इंडियाच्या विजयानंतर सांगलीतील मारुती चौकामध्ये नेहमीप्रमाणे या ठिकाणी तरुण एकत्र येऊन जल्लोष करतात। तशाच पद्धतीचा जल्लोष सुरू होता आणि यामध्ये फटाक्यांची आतषबाजी केली जात असतानाच एका फटाक्याच्या आतषबाजीमध्ये एका दुकानाच्या पोस्टरला आग लागली अशी प्राथमिक माहिती समोर आली। त्यानंतर एकच गोंधळ उडाला। ज्यावेळी अग्निशमन दलाची गाडी या ठिकाणी घटनास्थळी पोहोचत होती त्याचवेळी देखील तरुणांनी, आपण पाहतो त्या व्हिडिओमध्ये की अग्निशमन दलाच्या गाडीसमोर देखील या ठिकाणी जल्लोष करण्याचा प्रयत्न केला आणि एकूण या सगळ्या प्रकारानंतर हुल्लडबाजीनंतर पोलिसांनी सर्व जो तरुणांचा जमाव होता तरुणाला तात्काळ जमावाला या ठिकाणी त्या ठिकाणाहून लांब केलेलं होतं। मात्र एकूणच या सगळ्या जल्लोषाच्या प्रकारामध्ये मोठ्या प्रमाणावर हुल्लडबाजी मात्र झालेली दिसून आली। धन्यवाद कुलदीप या माहितीसाठी।